हल्लीची घरं छोटी असतात, त्यामुळे छोटंसं असं एक देवघर असतं एवढंच असं. मग त्यावेळेला कोणते देव ठेवायलाच पाहिजेत? मॅक्सिमम एक गणपती नक्की ठेवा. कारण ना गणपती फक्त देवता नाही आहे, ह्याची मोठे कान आणि मोठी सून तुमच्या बॉडीमध्ये सेन्सरी ॲस्पेक्ट्सला ओपन करतात, तुम्हाला इंट्युशन वाढवून देतात. तर म्हणून एक गणपती ठेवावा. त्यांचे ॲस्पेक्ट्स, दिसण्याचे ॲस्पेक्ट सबकॉन्शियसला महत्त्वाचेच म्हणून. दुसरं म्हणजे एक लक्ष्मी, तिच्या हातातनं नुसतं ते जे असे पडतात ना सिक्के सिक्के, तेवढंच भरपूर आहे आपल्याला रिअलाईज करवण्यासाठी. मला जेव्हा पण जिकडे गरज लागणार आहे ती बरोबर माझ्या पाठीशी उभी आहे, ती आपोआप माझ्यासाठी ती जादू करेल. आणि तिसरं म्हणजे हे तुमच्यावरती आहे, बालगोपाल ठेवायचे की नाही. कारण का बालगोपाल फक्त तिकडे ठेवल्याने एक हॅपीनेसची लहर आहे. त्याची ठेवावी का पंच हनुमानाची मूर्ती? पंच हनुमानाची मूर्ती घरात ठेवली पाहिजे, पण ती दक्षिणेला ठेवली पाहिजे. तुम्ही हनुमानाच्या मंदिरात नुसतं गेलात आणि तुम्हाला डिप्रेशन असेल, तुमचं टार्गेट सेट नसेल होत, तुम्ही फक्त तिकडे गेलात की मला टार्गेट सेट करायचं, तुमचं आपोआप टार्गेट सेट व्हायला लागतं. अँड दॅट्स व्हेरी ट्रू अँड व्हेरी क्लिअर. अँड म्हणून हनुमानाच्या मंदिरात या देशामध्ये सगळीकडे आहेत आणि प्रत्येक हनुमानाचं मंदिर जागृत आहे. कारण हनुमान फक्त देवता नाही आहे, तो वसू आहे, वायुतत्वातला आहे. वायुतत्वात असल्यामुळे ती जी ऊर्जा आहे ती क्विकली तुम्हाला एनर्जी देते.